नमस्कार, मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत। मतपेटीमध्ये सर्व उमेदवारांचं भवितव्य बंदिस्त झालं होतं। आज या मतपेट्या उघडण्यात येणार आहेत। सर्वात अचूक आणि सर्वात वेगवान निकाल जय महाराष्ट्र तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। मतमोजणीच्या आधीच भाजपाच्या खात्यात पहिला विजय जमा झालेला आहे। गुजरातमधून सुरत या ठिकाणाहून भाजपाने याआधीच बिनविरोध विजय हासिल केला आहे। त्यानंतर आता आपण बघतोय सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मतपेटीमध्ये बंदिस्त झालेलं सर्व उमेदवारांचं भवितव्य काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आपण पाहू शकतो मतमोजणी आधीच भाजपाच्या खात्यामध्ये पहिला विजय हा आलेला आहे। सर्वात महत्त्वाची बातमी, भाजपाचा एक विजय याआधीच झालेला आहे। बिनविरोध सुरतच्या जागेवरनं भाजपाने याआधीच मुसंडी मारलेली आहे। भाजपा आघाडीचा एक विजय आधीच झालेला आपण बघतोय। 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या मनामध्ये धाकधूक सुरू झालेली आहे। दरम्यान जय महाराष्ट्राने याआधी कौल वर्तवलेला आहे, अंदाज वर्तवलेला आहे की राज्यामध्ये 48 पैकी 40 जागांवर महायुती विजयी होईल आणि केवळ 8 जागा या महाविकास आघाडीच्या जागा खात्यात पडतील। मतमोजणी आधीच भाजपाच्या खात्यात पहिला विजय आलेला आहे। सुरतच्या बिनविरोध निकालात न्यायालय याचिका आताची सर्वात मोठी बातमी। मतमोजणी आधीच भाजपाच्या खात्यात पहिला विजय आपण पाहू शकतो। वरती आकडे दिसतायत। लोकसभेच्या एकूण 543 जागा आहेत। या 543 पैकी निवडणुका झाल्यानंतर बिनविरोध विजय भाजपाने सुरतच्या जागेवर हासिल केलेला आहे। मतमोजणी आधीच भाजपाच्या खात्यात पहिला विजय आपण पाहतोय। सुरतच्या बिनविरोध निकालामध्ये न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे विरोधकांकडनं। आपल्यासोबत माझे प्रतिनिधी श्रेयस सुद्धा जोडले गेलेले। श्रेयस, आपण पाहतोय भाजपाने आपण निकाल जाहीर होण्याआधीच किंवा मतमोजणी आधीच हा विजय संपादित केलेला आहे। दरम्यान या विरोधात याचिका आता न्यायालयात गेलेली आहे। श्रेयस, नाही, यात आश्चर्यकारक तर काही म्हणता येणार नाही, कारण साधारणतः ज्यावेळेला निकालाचे कल येतात त्यावेळेला निकाल स्पष्ट होतो। पण यावेळेला बॅलेट पेपर असो किंवा ईव्हीएम असो, ही मतमोजणी सुरू होण्याआधीच आपल्याला वर टॅलीमध्ये आपण स्क्रीनवर पाहतोय की तिथे एक भाजपाच्या खात्यात दिसतंय। सुरतचा हा विजय भाजपानं 2 महिने आधीच मिळवलेला असला तरीही मात्र आता या विरोधामध्ये न्यायालयात जी याचिका गेलेली आहे, न्यायालय याबाबत काय निर्णय देते ते नंतर स्पष्ट होणार। मात्र विजय जो आहे तो पहिला विजय हा भाजपाच्या खात्यामध्ये गेलेला आहे आणि सुरतमध्ये उमेदवार हा त्यांचा बिनविरोध निवडून आलाय। कारण समोर जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्यांनी माघार घेतली, काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतली। त्यानंतर 8 अपक्ष सुरतमध्ये होते, त्यांनी सुद्धा माघार घेतली। त्यानंतर विरोधकांनी सुद्धा यावर मोठा गदारोळ केला होता। मात्र आता एक जागा भाजपाची आधीच येताना दिसते आणि या सुरतच्या बिनविरोध निकालाबाबत न्यायालयामध्ये याचिका सुद्धा आता गेल्याचं पाहायला मिळत आहे। हा महत्त्वपूर्ण घडामोडीचा एक भाग। तर देशभरात आज मतमोजणीला सुरुवात होणार आहे। देशभरात सर्व उमेदवारांच्या मनात धाकधूक सुरू झालेली आहे। मतपेटी फुटणार आहे आणि आज निकाल अवघ्या काही तासातच लागायला सुरुवात होणार आहे। लोकसभा निवडणुकीचा निकाल सर्वात वेगवान आणि अचूक निकाल फक्त तुम्हाला जय महाराष्ट्रावर बघता येणार आहे। सर्वात वेगवान आणि अचूक निकाल फक्त तुम्हाला जय महाराष्ट्रावर बघता येणार आहे। देशात निकालाची पेटी फुटणार आहे। 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सर्व मतदारसंघ जिकडे जिकडे मतमोजणी आज होणार आहे त्या सर्व ठिकाणी आमचे प्रतिनिधी स्वतः उपस्थित आहेत। तिथली एकूण एक अपडेट, तिथली सर्वात वेगवान अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आज जय महाराष्ट्र करणार आहे। देशात निकालाची पेटी फुटणार आहे। सर्व मतदारसंघांमध्ये ज्या ज्या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे त्या सर्व मतमोजणीवर जय महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रतिनिधीचं लक्ष असणार आहे। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रतिनिधी उपस्थित आहे आणि सर्वात वेगवान आणि सर्वात अचूक निकाल प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी आज जय महाराष्ट्राने घेतलेली आहे। देशामध्ये सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतमोजणीची तयारी सुरू झालेली आहे। अवघ्या काही तासातच आपल्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल आणि सर्वात वेगवान आणि अचूक निकाल आपल्याला जय महाराष्ट्रावर बघायला मिळणार आहे। देशभरामध्ये 543 लोकसभा मतदारसंघ आहेत। त्यापैकी 542 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणी होणार आहे।
दरम्यान जय महाराष्ट्राने शास्त्रीय महापौल वर्तवलेला आहे। या महापौलमध्ये महायुतीला मोठं यश मिळणार असल्याचं वर्तवण्यात आलेलं आहे। महायुती 48 पैकी 40 जागांवर विजयी होणार आहे आणि महाविकास आघाडी 8 जागा जिंकणार असल्याचं जय महाराष्ट्राच्या महापौलमध्ये समोर आलेलं आहे। दरम्यान हे आकडे शास्त्रीय आहेत कारण की विधानसभा निवडणुकांचे निकाल प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये कोणकोणते विधानसभा मतदारसंघ येतात, त्या विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणाचे आमदार आहेत, त्या ठिकाणी किती टक्के मतदान झालेलं आहे, तिथली हवा नक्की कशी होती, तिथल्या प्रतिनिधींनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, प्रतिनिधींनी मतदारांकडनं काय प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत, या सर्व शास्त्रशुद्ध अभ्यासावर हा निकाल काढलेला आहे। आपल्यासोबत माझे प्रतिनिधी श्रेयस आहेत। श्रेयसने स्वतः हा सगळा अभ्यास केलेला आहे। श्रेयस, काय सांगशील? नाही, हा अत्यंत शास्त्रीय पद्धतीने जो आपण पोल जो जय महाराष्ट्रावर दाखवला होता, याचा जो मुख्य आधार होता तो म्हणजे कुठल्याही जो बेसिस आहे त्याचा जो होता तो म्हणजे टक्केवारी विधानसभा निहाय। कारण जे 48 लोकसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये 288 जे आमदार आहेत ते आमदार कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी काय सांगते आहे, कोणाच्या बाजूने मतदानाची टक्केवारी ही सरकताना दिसते आहे, कोणाचं पारडं त्या हिशोबाने जड आहे किंवा कोणाच्या बाजूने विजय सहज सरकताना दिसतोय, याचं आकलन केलं। कार्यक्रमामध्ये गेल्या 25 दिवसापासून मतदारसंघातला वेगवेगळा आढावा एका कार्यक्रमात घेत होतो। त्या कार्यक्रमाचं नाव निकाल आधीच निकाल, हा कार्यक्रम विशेष मालिका चालवली, त्यातून वेगवेगळ्या गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर आम्ही हा जो एक्झिट पोल आहे हा एक्झिट पोल आपल्या समोर घेऊन आलो आणि त्यामध्ये असं दिसलंय की जवळजवळ 40 जागा 48 पैकी या महायुतीला मिळताना आमच्या एक्झिट पोल मध्ये दिसलेल्या आहे जय महाराष्ट्राच्या, आणि 8 जागा या महाविकास आघाडीला जाताना दिसत आहेत। जी, तर जय महाराष्ट्राच्या महापौल कालच जाहीर झाला, ज्यामध्ये महाविकास आघाडीला अवघ्या 8 आणि महायुतीला मोठं यश मिळताना पाहायला मिळालेले आहे 40 जागा। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आणि शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हे दोघंही आज घडणाऱ्या सर्व निकालांवर जो निकाल येणार आहे त्याची वेगवान आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। तर आपल्यासोबत शुभम उमाळे आणि कुणाल भोईटे जोडले गेलेले आहेत। आपण सर्वप्रथम जाऊयात शुभमकडे। शुभम, कशी तयारी सुरू आहे, कसं वातावरण आहे? नक्कीच शुभ सकाळ तेजल। बघू शकतो ऐतिहासिक आज एक सकाळ असणार आहे कारण की सर्व उमेदवारांचे भविष्य जे आहेत, प्रत्येक मतदारसंघामध्ये पुढील 5 वर्ष खासदार कोण असणार आणि नक्कीच आपल्या देशामध्ये सरकार कोणाचं स्थापित होणार, पंतप्रधान कोण होणार, या सर्व गोष्टींचं आज संध्याकाळपर्यंत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर जे आहे सगळं पिक्चर जे आहे ते क्लिअर होणार आहे। आता मी मुंबईमध्ये आहे। मुंबईतील शिवडी वेअर हाऊस या ठिकाणी मी पोहोचलो। या ठिकाणी दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या 2 मतदारसंघांची आहे मतमोजणी होणार आहे आणि सोबतच मुंबईमध्ये 3 ठिकाणी जी आहे मतमोजणी होत आहे। एक शिवडी या ठिकाणी होत आहे, एक विक्रोळी या ठिकाणी होत आहे आणि तिसरं जे आहे गोरेगाव नेस्को सेंटर या ठिकाणी होणार आहे। नेमकं मुंबईमध्ये कोण खासदार होणार आणि मुंबईचं पारडं कोणाच्या भोवती जाणार हे पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे। पण आज जी आहे ऐतिहासिक सकाळ आहे। पुढचे 2.25 तासात म्हणजेच 8 वाजता जे आहे मतमोजणी सुरू होणार आहे। तेजल जी जी, आपल्यासोबत कुणाल सुद्धा जोडले गेलेले आहेत। कुणाल, आपल्याकडे काय परिस्थिती आहे, काय सांगाल? तेजल, एकंदरीत पाहायचं झालं तर मतपेटीच्या पोटात दडलंय काय आणि जे उमेदवार जे आहेत ते उमेदवारांच्या धाकधुकीत वाढ झालेली आहे। कोण नेमकं विजयी होणार, कारण ठाण्यासारखा मतदारसंघ, या ठाणे मतदारसंघावरती प्रतिष्ठेची लढाई जी आहे ती पाहायला मिळते। गेले अनेक टर्मचे खासदार जे आहेत ते महायुतीचे खासदार निवडून आलेले आहेत, मात्र यावेळेस पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना असा लढत जी आहे ती पाहायला मिळत होती। मी आता मतमोजणी केंद्राच्या बाहेरच आहे आणि जे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते आता आतमध्ये जायला सुरुवात झालेली आहे। 7:30 वाजेपर्यंत हे सर्व अधिकारी जे आहेत ते मतमोजणी केंद्रापर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे, कारण त्यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचलं गेलं पाहिजे, त्यांचा चहा आणि नाश्ता वेळेवर झाला पाहिजे। 8 वाजता या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल। 84 टेबल जे आहेत ते विधानसभा निहाय एक लावण्यात येतील आणि 176 फेऱ्यांनंतर जो निकाल आहे तो निकाल आपल्या हाती येऊ शकतो। त्यामुळे मतदार राजांनी मतपेटीत बंद केलेला निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागतोय, कोण नेमकं या ठाण्याचा ठाणेदार होतोय, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ माझा एक इथे महत्वाचा प्रश्न असा आहे की जी तयारी इतक्या जोरात चाललेली आहे, भव्य असं तिथलं पेंडॉल आहे आणि तिथे ही मतमोजणी केंद्रासमोरच आपण उभे आहात, कशा प्रकारे तिथे कर्मचारी ये जा करतायत, पण तिथे कशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त आहे, तिथे कोणता
कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा जे सातत्यानं निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर जे काही आरोप केले जातात त्यासाठी पोलीस यंत्रणा कशी सज्ज आहे त्याबद्दल प्रेक्षकांना सांगा जरा. ज्यावेळेस पोलिसांच्या कार्यप्रणालीवर किंवा एकंदरीतच या संपूर्ण सुरक्षेवरती ज्यावेळेस प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला होता तेव्हापासूनच जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण सर्वच जे पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा असेल त्याचप्रमाणे स्ट्रॉंग रूम कशाप्रमाणे सुरक्षित ठेवण्यात आलेले हे सगळं दाखवण्यात आलेलं आहे. आजच्या मतमोजणीसाठी कायदा सुव्यवस्थेचा कारण निकाल हाती आल्यानंतर हुल्लडबाजी मोठ्या प्रमाणात होऊ शकते कार्यकर्त्यांकडून, यासाठीच 650 पोलीस कर्मचारी जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत. एक पोलीस उपायुक्त, त्याचप्रमाणे 3 पोलीस उपायुक्त, एक सहाय्यक आयुक्त, त्याचप्रमाणे 3 पोलीस उपायुक्त, 10 जे पोलीस निरीक्षक आहेत, त्याचप्रमाणे 20 पोलीस उपनिरीक्षक आणि 650 कर्मचारी जे आहेत ते या संपूर्ण मतमोजणी केंद्रावरती तैनात असणार आहेत, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये. 3 मैदानं जे आहेत ती आरक्षित करण्यात आलेले आहेत प्रत्येक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांसाठी, जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये मारामारी होऊ नये, त्यांच्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तिथे असलेला पाहायला मिळतोय. धन्यवाद तुर्तास आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर या पद्धतीने आपले प्रतिनिधी संपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणार आहेत. आपण जो आहेत पुढच्या बातमीवर. काँग्रेस समर्थकांची गुप्त बैठक पार पडलेली आहे. निकालाविरोधात देशभर याचिका दाखल करा आणि निकालाविरोधात आयोगावर आरोप करा असं म्हणत मोदी विरोधकांनी ही रणनीती नवीन ठरवलेली आहे. न्यायालयाच्या आडून मोदी सरकारवर निशाणा साधण्याचा यावेळेस डाव त्यांनी आखला असल्याची माहिती सूत्रांकडून हाती आलेली आहे. श्रेयस, मोदी विरोधकांची काही रणनीती आहे, नक्कीच आता ते ठरवणार. कारण मतदानोत्तर ज्या चाचण्या झाल्या त्यातला जो अहवाल पुढे आला त्यानंतर विरोधकांमध्ये धाकधूक आहे असं वातावरण तर नक्कीच दिसतंय. कारण आरोप प्रत्यारोपही गेल्या 2 दिवसात पाहायला मिळाले. त्याच अनुषंगानं ही बैठक होणं देखील अपेक्षितच होतं आणि ती बैठकही त्या निमित्तानं होतही आहे. मात्र यामध्ये काय रणनीती विरोधक ठरवतात आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो हेही कळणार. काय ही नेमकी रणनीती असणार त्याचा तपशील आपण जरा प्रेक्षकांना दाखवतोय, तो आपण स्क्रीनवर पाहताय. निकालाच्या दिवशी मतमोजणी अधिकाधिक आक्षेप उत्पन्न करावेत त्या दिवशी हा त्यांचा पहिला डाव असू शकतो. निकाल विरोधामध्ये गेल्यास त्या विरोधात वातावरण निर्मिती करावी. सोबतच निकालाच्या विरोधामध्ये लगेच याचिका दाखल करावी. देशभरामध्ये निकालाच्या विरोधामध्ये याचिका दाखल करून वातावरण सुद्धा निर्माण करावे. आपल्यासोबत रवींद्र धंगेकर जोडले गेलेले आहेत. धंगेकर साहेब, आपल्या जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. काय वाटते आज निकाल लागणार आहे? रोहन कदम आमचे प्रतिनिधी त्यांच्याशी संवाद साधतायत. पुण्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर. दिवस आहे, मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता आहे. काय वाटतं आजच्या दिवसाचं काय महत्व आहे? कारण का गल्लीची निवडणूक तुम्ही लढवली, दिल्लीची निवडणूक लढवताय आणि निकाल आज देशामध्ये इंडिया फ्रंटचं सरकार यांना येईल अशी माझ्या मनामध्ये पूर्णपणे आशा आहे. आणि पुणे शहरामध्ये पुणेकरांचा उमेदवार रवी धंगेकर हा तुम्हाला निवडून आलेला दिसेल. पुणेकर रस्त्यावर दिसतील. 1-2 तास थांबा तर सगळी सुरुवात होईल. आणि पुणेकर प्रचंड प्रमाणामध्ये माझ्या पाठीमागे उभे राहिले, मला आशीर्वाद दिलेला आहे आणि तुम्हाला थोड्या वेळात त्याचे चित्र स्पष्ट. विरोधकांच्या मनामध्ये जे ते आरोप तुमच्यावरती केले गेलेले होते. तर रवींद्र धंगेकर यांच्याशी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे संवाद साधत होते. त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे. अवघ्या काही तासातच निकाल समोर येणार असल्याचं ते म्हणालेले आहेत आणि त्यांचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. तर दरम्यान पुण्याहून होते आमचे प्रतिनिधी रोहन कदम रवींद्र धंगेकरांशी बातचीत करत होते. आपण पुन्हा एकदा बघतोय विजयाचा गुलाल तेच उधळणार असा विश्वास धंगेकरांनी व्यक्त केलेला आहे. पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत, काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी थेट लढत पुण्यामध्ये बघायला मिळते. आकडेमोड करणार नाही, यश नक्कीच मिळणार, रवींद्र धंगेकरांनी हा विश्वास जय महाराष्ट्र समोर व्यक्त केलेला आहे. दरम्यान राजाभाऊ वाजे यांचं निकालाआधीचं वक्तव्यही समोर येत आहे. नाशिकमध्ये शिवबाठाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचंही वक्तव्य समोर येत आहे. तर आज
लोकसभेचे निकाल लागणार आहेत आणि या निकालाआधीच काँग्रेसने त्यांची रणनीती ठरवलेली आहे। काँग्रेस समर्थकांची गुप्त बैठक सोमवारी झाली आणि या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की निकालाविरोधात देशभर याचिका दाखल करा, निकालाविरोधात देशभर याचिका दाखल करून निकालाविरोधात आयोगावर आरोप करा, अशी रणनीती मोदी विरोधकांची ठरलेली आहे, काँग्रेस आघाडीची ठरलेली आहे। दरम्यान या निमित्ताने त्यांनी आधीच हार मानून घेतलेली असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत। ते रोहन, ओव्हर टू यू। नक्कीच, खरं तर आज निकाल लागतोय आणि आपल्यासोबत उमेदवार रवींद्र धंगेकर पुन्हा एकदा जोडलेले गेलेले आहेत। रवींद्र भाऊ, गेल्या अनेक दिवसांपासून ही सगळी प्रचाराची रंधुमाळी चालली, आपल्यावरचे अनेक आरोप झाले, आपण जसं की बोलत होतो स्टंटबाजीचा मोठा आरोप आपल्यावरती झाला, तुम्ही त्याला प्रत्युत्तर देखील दिलेलं आहे। भगवा गुलाल पुण्यामध्ये आलेला आहे, त्यांच्या उद्घाटनाची तयारी सुरू आहे, तुम्हाला काय वाटतंय? तो भगवा गुलालाची चावीच माझ्या हातामध्ये आहे आणि तो जो ट्रक त्यांनी भरून आणलेला आहे तो फक्त आमचेच कार्यकर्ते खेळणार आहे, कारण अशा अनेक वेळा माझ्या निवडणुका झाल्या आणि भारतीय जनता पार्टीने गुलाल आणून ठेवला होता, तोच गुलाल आमच्या कार्यकर्त्यांनी उडवला, तो आमच्यासाठी त्यांनी आणून ठेवला आहे। अच्छा, काय कारण सांगितले की कसब्याच्या पोटनिवडणुकीला जेव्हा तुम्ही जिंकला त्यावेळेस हिरवा गुलाल कसब्यामध्ये उधळला गेला, पुण्यामध्ये भगवा गुलाल आणतोय पुण्यामध्ये। असं काय नाहीये, हिरवा भगवा निळा काळा काय असा विषय नाहीये। हा जो कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष असतो त्या जल्लोषामध्ये असा हिरवा गुलाल कुठे उधळलेला नाही, पण त्यांच्याच निवडणुकीमध्ये अनेक वेळा हिरवा गुलाल उधळलेला आहे। हे तुम्ही जाऊन कसबा गणपतीतल्या लोकांना विचारा की हिरवा गुलाल कसबा गणपतीशी कोणी उधळलं। आमच्याकडे सर्व कार्यकर्ते जात पात त्याच्या पलीकडचे सगळे एकत्र येऊन लढतात आणि इथं रंग नाही, इथं सप्तरंग आहे आणि या सप्तरंगात आज सगळे कार्यकर्ते खेळतात। आजचा निकाल कसा पाहताय? कारण का एक्झिट पोलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर उजवी बाजू ही मोहळांची दाखवली गेलेली आहे, एक्झिट पोल आणि आजचा निकाल कसा असेल? तुम्हाला की माझ्या दोन्ही निवडणुकीमध्ये एक्झिट पोलने माझी विरोधक निवडून येते असं दाखवलं होतं, पण नंतर मीच विजय झालो। आजही तुम्हाला दिसेल की पुणेकरांचा उमेदवार निवडून येतो। आजचा दिनक्रम काय असणार रवींद्र भाऊ? आता 6 आता देवदर्शन घेऊन मी बाकी मग एक मित्र 8 वाजता कल चालू आहे मग तुमच्याशी बोलत आहे। अच्छा, गेल्या 2 महिन्यापासून जवळपास ही सगळी प्रचाराची रंगमाळी आहे की पुणेकरांनी आहे, या 2 महिन्याचा प्रचार कार्यकर्ता आणि आता निकाल हा कसा दिसतोय शेवटच्या क्षणापर्यंत कार्यकर्ते लढणारे कार्यकर्ते बरोबर आहेत आणि तुम्हाला आता सगळे जवळजवळ आमची बरीच फौज ही निवडणूक यंत्रणेपाशी गेलेले मतमोजणीला बसणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला रस्त्यावरचे आता कार्यकर्ते येतील। आता शेवटचा क्षण आला, तुम्ही काल जर सांगितलं की आता लीड तुम्ही म्हणले की सांगणार नाही किती असेल, आता आतापर्यंत अंदाज तर रवींद्र भाऊंनी काढला असेल, काय अंदाज वाटतोय भाऊंचा, किती लीड असेल? 2 राऊंड होत आहे मी सांगतो। अच्छा, तुम्हाला उत्सुकता वाटली पाहिजे कसब्यातून किती असेल? कारण का मुरलीधर मोहोळ म्हणतायत की ज्या कसब्यातून पोटनिवडणुकीला अपघात झाला असं ते म्हणाले की पोटनिवडणुकीच्या वेळेस अपघात जो आहे तो झालेला आहे, तो होणार नाही, कसब्यातून देखील आम्हीच लीड घेणार अशा प्रकारचं म्हणणं आहे त्यांचं। त्यांनी सगळ्यांना गृहीत धरून राजकारण केलंय। पुणेकर हे गृहीत धरल्यानंतर त्याला घरी बसवण्याचं काम पुणेकर करू शकतात, हा इतिहास आहे। आणि जर गृहीत धरून ते राजकारण करत असेल आणि पुणेकरांची कामच करत नसेल तर पुणेकर बी हुशारीत त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। त्यांच्या कोथरूडमध्ये काय वातावरण पाहायला मिळणार? तुम्हाला हे सांगितलं काल की तुम्हाला कोथरूडमध्ये मला मतं पडल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढी मतं धंगेकरांना पडली की। अच्छा, तर नक्कीच तर रवींद्र धंगेकरांना जो आहे तो पूर्ण विश्वास आहे, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मतदान जे आहे ते पुणेकरांनी केलेलं आहे आणि पुणेकर धंगेकरांनाच निवडून देतील, जसं की त्यांचा जो शब्दांचा आशय गेले काही दिवसांपासून तो डायलॉग फेमस आहे की काय म्हणतायत पुणेकर निवडून येणार धंगेकर, अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो अजून सुद्धा धंगेकरांनी व्यक्त केलेला आहे। जी जी जी, धन्यवाद रोहन, आणि आपण या संपूर्ण परिस्थितीवर अशाच पद्धतीने लक्ष ठेवून राहा। तर हे होते रवींद्र धंगेकर पुण्यातले उमेदवार, त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। रवींद्र धंगेकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। पहिल्या 2 फेऱ्या झाल्यानंतर नक्कीच किती लीड घेणार हे मी सांगेन असंही ते म्हणाले। तर निकालाविरोधात देशभर याचिका करा असे आदेश काँग्रेसच्या समितीने दिलेले आहेत। काँग्रेस समर्थकांची गुप्त बैठक सोमवारी पार पडली आणि या गुप्त बैठकीमध्ये निकालाविरोधात
देशभर याचिका दाखल करा आणि निकालाविरोधात आयोगावर आरोप करा अशी रणनीती मोदी विरोधकांची ठरलेली आहे आणि न्यायालयाच्या आडून मोदी सरकारवर निशाणा साधण्याचं यावेळेस त्यांचं ठरलं असल्याची माहिती सूत्रांकडून हाती आलेली आहे। स्वाभाविक हा भाग आहे, कारण ज्या वेळेला मतदानोत्तर चाचणीचे अहवाल आले त्यानंतर विरोधकांमध्ये धाकधूक आहेच आणि त्या अनुषंगाने ही बैठक झाली। या बैठकीमध्ये काही आदेश देण्यात आलेले आहेत, काही सूचना करण्यात आलेल्या आहेत, कशा प्रकारे त्यांचा गेम प्लॅन असणार आहे त्या तपशिलावर एक नजर ग्राफिक्सच्या माध्यमातून टाकूयात। तो तपशील स्क्रीनवर येतोय, तुम्ही वाचून आपल्याला सांगतो। निकालाच्या दिवशी मतमोजणी अधिकाधिक जे होणार त्याच्यावर आक्षेप उत्पन्न करावेत अशा काही सूचना यात करण्यात आलेल्या आहेत। निकालाच्या विरोधामध्ये जर हा निकाल गेला तर त्या विरोधात वातावरण सुद्धा निर्माण करावं असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि मुळात निकालाच्या विरोधामध्ये लगेच याचिका दाखल करावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे जो निकाल येईल त्याच्या विरोधात याचिका सुद्धा दाखल करावी, देशभरामध्ये निकालाच्या विरोधामध्ये याचिका दाखल करावी आणि सोबतच वातावरण सुद्धा निर्माण करावं असं सुद्धा यात सांगण्यात आलेलं आहे। फॉर्म 17C याला आधार बनवत निवडणूक आयोगावर निशाणा साधावा, म्हणजे आता आयोगावर निशाणा साधण्याची रणनीती विरोधक आखतायत। मोदी सरकारचे जनमत खोटे असल्याचे ठासून मांडावे असं सुद्धा या विरोधकांच्या बैठकीमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि अशा सूचना देखील कार्यकर्त्यांना नेते मंडळींना करण्यात आलेल्या आहेत। निकालाच्या विरोधामध्ये नियमित पत्रकार परिषदा घ्याव्यात, चर्चा परिसंवाद आंदोलने करून अराजकता निर्माण करावी असं सुद्धा या बैठकीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर निकालावर संशय व्यक्त करणारी माहिती छापून आणावी, बिगर राजकीय व्यक्तींकडून निकालाविरोधामध्ये सोशल मीडियावर वक्तव्य घडवून आणावे। वेगवेगळ्या प्रकारची रणनीती विरोधकांनी कशा प्रकारे आखली आहे त्याचा तपशील आपण पाहतोय, कारण निकाल हा विरोधात जाणार, हे विजय होणार नाही, हार पत्करावी लागणार आहे हे आधीच त्यांना त्याचा भास झालेला असावा आणि त्याच आधारे विरोधकांनी आता रणनीती बनवण्यास सुरुवात केलेली आहे। तर बीडमधून भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनीही विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय होईल, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विश्वास। तर पंकजा मुंडे विजयी होतील असं बाळासाहेब सानप यांनीही म्हटलंय। बीडमध्ये भाजपाने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली, त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। गेल्या 5 वर्षांचा त्यांचा संघर्ष आहे आणि हा मोठा संघर्ष होता आणि तेवढाच मोठा विजय होईल असं त्या म्हणाल्या। संघर्ष येतो म्हणूनच घडतो माणूस। एवढ्या संघर्षातही आपली वैचारिक पातळी, शाब्दिक पातळी, आपल्या आचरणाची पातळी आम्ही ढळू दिली नाही, हे मुंडे साहेबांचे संस्कार आहेत। आणि जेव्हा मोठा संघर्ष येतो, जितना कठीण संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी, हे विवेकानंदांचं वाक्य आहे। आणि आज विवेकानंदांच्या स्मारकावर आमचे मोदीजी तिकडे तपश्चर्या करतायत, ध्यान करतायत, त्यांच्या त्या ध्यानाचे आशीर्वाद आम्हालाही नक्की मिळतील असं मला वाटतं। मी आज गोपीनाथगडावर जात असताना मी एकच संकल्प केलेला आहे की उद्याची निवडणूक ही 100% पंकजाताई निवडून येणार आहे, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा डाऊट नाही। परंतु महाराष्ट्रामध्ये एक नवी दिशा मुंडे साहेबांच्या माध्यमातून जो 18 पगड जाती असतील, बहुजन समाज असेल, सगळ्या जातीला सोबत घेऊन चालताना ही निवडणूक अनेक वेळा मुंडे साहेब जिंकायचे, तशाच पद्धतीने उद्या सुद्धा निकाल हा 100% पंकजाताई निवडून येतील। आमदार रवी राणा यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलेला आहे। निकाल आल्यानंतर संजय राऊतांची बडबड बंद होईल, आमदार रवी राणा यांचा निशाणा। राऊतांची बडबड आता बंद होणार आहे। राणांनी मोठा दावा केलेला आहे, तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील, आमदार रवी राणा यांनी व्यक्त केलाय विश्वास। मोदीजींनी सांगितलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे माझे जे संबंध होते, त्यांचा मुलगा म्हणून त्यांच्यासाठी एक विंडो माझी उघडी आहे आणि मला विश्वास आहे की मोदीजी प्राईम मिनिस्टरची शपथ घेतल्यानंतर त्या विंडोमधून उद्धव ठाकरे प्रवेश करतील। अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंच्या परिवारामध्ये एकमत झालेलं आहे। मोदीजींच्या भेटीसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, पण आता प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर देशाच्या हितासाठी तिसरी बायपास सर्जरी होऊ नये संजय राऊतची, म्हणून त्यांनी डॉक्टर बाजूला ठेवावं आणि संजय राऊतचं सगळं जे बकबक आहे उद्या संध्याकाळनंतर खतम होईल, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे। स्वतः उद्धव ठाकरे त्यांना सांगतील
की आता बोलणं बंद करा, कारण की आम्ही मोदीजी सोबत जात आहे. मग उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार उद्या संध्याकाळी संजय राऊत सुद्धा आपल्या तोंडाला लॉक लावतील. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. मुंबईतून मनोज दयाकर आणि पुण्यातून अजिंक्य धायगुडे असे दोन्ही प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आज पूर्ण दिवस मतमोजणी सुरू असणार आहे आणि या सर्व प्रतिनिधींचं या मतमोजणीकडे अगदी बारीक लक्ष असणार आहे. मुंबईतून आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर जोडले गेलेले आहेत. मनोज, मुंबईमध्ये काय सांगते मुंबईची हवा? कशा पद्धतीने आता सगळ्या मतमोजणीची तयारी सुरू झालेली आहे? नक्कीच तेजल, आपण बघितलं दिल्लीचेही तरतर की तो महाराष्ट्र माझा सर्वांचं लक्ष आज महाराष्ट्राच्या निकालावरती लागलेलं आहे आणि आपण बघितलं 8 वाजता या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आणि आपण बघितलं आता आपण गोरेगाव येथील नेस्को सेंटर मध्ये आहे आणि या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. सर्व आपण बघितलं तर जे अधिकारी आहे सर्वांना चेक करून आतमध्ये पाठवलं जात आहे. तसंच आपण बघितलं मोबाईल आणि जो घड्याळ आहे ते देखील आतमध्ये पाठवलं जात नाहीये. त्याशिवाय इकडे सर्व पाठवलं जात नाही. आपण बघितलं हे या ठिकाणी आपण बघितलं गोरेगाव सेंटरमध्ये 3 मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. त्यामध्ये आपण बघितलं मुंबई, उत्तर मुंबई, तसंच उत्तर मध्य मुंबई, तसंच उत्तर पश्चिम मुंबई या 3 मतमोजणीचे मतमोजणी होणार आहे. आणि आपण बघितलं या ठिकाणी प्रत्येक बूथवरती 84 टेबल लागलेले आहेत आणि त्याचा निकाल आपण बघितलं वेळोवेळी आपल्याला भेटणार आहे. आणि आपण बघितलं या ठिकाणी जे म्हणजे मोदी यांचे एकदम जवळचे असे बोलले जातात पियुष गोयल यांची देखील मतमोजणी या ठिकाणी होत आहे. तसंच शिवसेना विरुद्ध शिवसेना आपण बघितलं तर म्हणजे रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर यांची देखील मतमोजणी या ठिकाणी आहे. तसंच आपण बघितलं उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांची देखील मतमोजणी याच ठिकाणी होणार आहे. अशा 3 मतदारसंघाची मतमोजणी आपण बघितलं गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसंच आपण बघितलं 300 मीटरची या ठिकाणी लाईन आखण्यात आलेली आहे. जे कार्यकर्ते आहेत त्यांना त्या 300 मीटरच्या लाईनीपेक्षा बाहेर उभं करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे. आणि मनोज, अशाच पद्धतीनं तिथल्या सर्व परिस्थितीचा आढावा आम्हाला वेळोवेळी पोहोचवत राहा. मात्र एक जराशी महत्वपूर्ण बातमी येते गोरेगाव आणि जोगेश्वरी परिसरामध्ये वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे. कारण नेस्को सेंटर इथं मतमोजणी केंद्र उभारण्यात आलेलं आहे. त्याच अनुषंगानं इथे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. मुंबईकरांसाठी ही अत्यंत महत्वपूर्ण बातमी. या भागामध्ये जर तुम्ही प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वेळ आपल्या स्क्रीनवर येते आहे. गोरेगाव जोगेश्वरी परिसरामध्ये वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे कारण तिथे मतमोजणी केंद्र नेस्को सेंटरमध्ये आहे. या संदर्भातले ताजे अपडेट्स देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोहिल तिथून थेट जोडले गेलेले आहेत. महेंद्र, काय सध्या तिथे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे नेमका तो 31 सेकंदात प्रेक्षकांना सांगा. श्रेयस, जो काही आजचा निवडणुकीचा निकाल आहे तो पाहण्यासाठी, तो ऐकण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे आणि त्याच संदर्भात सगळी ही जी ट्रॅफिकने जी नियंत्रण करण्यात आलंय ते सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इथे जे मेन रोड आहेत, हायवे आहे, तिथं तो बंद करण्यात आलाय, तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलाय आणि त्याला काही पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. कार्यकर्ते असतील, उमेदवार असतील आणि प्रसार माध्यम असतील आणि बघ्यांची गर्दी असतील याचा विचार करून हा जो निर्णय आहे तो वाहतूक विभागाने घेतला आणि स्थानिकांनाही इथून जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगितलंय. पर्यायी मार्ग काय सुचवण्यात आलेले आहे त्याचा काही तपशील आपल्याकडे आहे जो प्रेक्षकांना देऊ शकता? कारण त्या भागात वर्दळीचा हा मार्ग आहे, तिथे येणारे जाणारे मुंबईकर भरपूर असतात. काय पर्यायी मार्ग वाहतूक प्रशासनाकडून सांगण्यात आलेला आहे? पर्यायी मार्गांसाठी इथून जो जोगेश्वरी ट्रॉमा केअरच्या इथला जो हायवे आहे तिथून तुम्ही गोरेगावच्या दिशेने जाऊ शकता आणि इथून तुम्ही जर गोरेगावच्या दिशेने जर तुम्ही मुंबईच्या दिशेने येत असाल तर आरेच्या मार्फत तुम्ही मुंबईच्या किंवा ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या मार्फत तुम्ही जोगेश्वरी लिंक रोड या मार्गाने परत तुम्ही चर्चगेटच्या दिशेने जाऊ शकता. मात्र या मार्गावरती वाहतूक चालू असेल पण ती संतततेने असेल आणि त्याचा फटका कुठेतरी बाकी मुंबईकरांना बसू नये म्हणून या मार्गात बदल केलेला आहे. अत्यंत महत्वपूर्ण माहिती महेंद्र तुम्ही दिली. असेच जोडलेले राहात. या संदर्भातला तपशील वेळोवेळी आपल्याकडून घेतच राहा.
जे आता आपण थेट पुण्यात जाणार आहोत. पुण्यात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे जोडले गेलेले आहेत. अजिंक्य, पुणे आणि बारामती या दोन्ही महत्वाच्या लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी एकाच ठिकाणी होणार आहे. कसं चित्र दिसतंय तिकडे? नक्कीच देशाचं लक्ष लागून राहिलेला बारामती लोकसभा मतदारसंघ आणि त्या पाठोपाठ जे पुणे लोकसभा मतदारसंघ आहे त्याची जी मतमोजणी आहे ती एकाच ठिकाणी होणार आहे. पुण्यातील कोरेगाव बाग परिसरातील अन्न महामंडळाचं जे गोदाम आहे त्या ठिकाणी ही मतमोजणी होत आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी पोलिसांचा जो कडक बंदोबस्त आहे तो लावण्यात आलेला आहे. ठिकठिकाणी जे विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या मतमोजणीसाठी येत आहेत त्यांचं तपासणी केली जाते. आताच काही वेळापूर्वी या ठिकाणी जिल्हाधिकारी सुहास दिवसे हे देखील आलेले आहेत आणि थोड्याच वेळात जे आहे ती या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल. आपण आता देखील पाहतोय की या ठिकाणी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतील किंवा शासकीय कर्मचारी असतील, निवडणूक आयोगाचे कर्मचारी असतील, हे या ठिकाणी पोहोचतायत. या ठिकाणी जे थेट निवडणुकीला जे मतमोजणीला सुरुवात होणार आहे ते 8 वाजता पोस्टल मतदानाची मोजणी सुरू होणार आहे आणि त्यानंतर 8:30 वाजता थेट ईव्हीएमचे मतदान मोजलं जाणार आहे. 8:40 ते 50 मिनिटांमध्ये पहिला कल जो आहे तो बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचा येणार आहे आणि या कलावर जे आहे ते आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि या कोरेगाव पार्क परिसरात जो आहे तो वाहतुकीत देखील थोडाफार बदल करण्यात आलेला आहे. त्यानुसार पुणेकरांना देखील कळवण्यात आलेला आहे. परंतु बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचा आता नक्की खासदार कोण असणार आहे ते आज दुपारीपर्यंतच आपल्याला कळणार आहे आणि वेळोवेळी या ठिकाणाहून आपण अपडेट देखील घेणार आहोत. तिथली बारामतीतली हवा काय सांगतेय? कारण अत्यंत प्रतिष्ठेची लढत, राज्याचं सोडा देशाचंही लक्ष या लढतीकडे लागलेलं आहे. काय तिथली हवा सांगते? नक्कीच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा लढत झालेली आहे. काही कल जे आहेत ते समोर आलेले आहेत. काही कलांमध्ये जे आहे ते सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचं सांगितलं जाते तर काही कलांमध्ये जे आहे ते अजिंक्य जरा आपला आवाज नीट येत नाहीये. जरा आपण नेटवर्क क्षेत्रामध्ये या, त्यानंतर आपण संपर्क करूया. असेच जोडलेले राहत. या संदर्भातली आणखी एक वेगळा तपशील पुढे येतोय, नवी बातमी समोर येते. उमेदवार आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करताना दिसत आहेत. राजाभाऊ वाजेंकडून विजयाचा दावा करण्यात आलेला आहे. महाविकास आघाडीचे नाशिकचे हे उमेदवार आहेत. नाशिकमध्ये त्यांचा विजय होईल असा विश्वास त्यांना आहे. त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे. आपण पाहतोय आता मतमोजणीला काही क्षणात सुरुवात होणार आहे. कल लगेच येऊ लागतील, काही क्षणातच कल येतील. आता हळूहळू आपण पाहतोय रवींद्र धंगेकर यांच्याशी सुद्धा पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी बातचीत केली. त्यांनी सुद्धा आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. तर राजाभाऊ वाजेंकडून सुद्धा विजयाचा दावा करण्यात आलेला आहे. नाशिकमध्ये महाविकास आघाडीकडून ते उमेदवार आहेत, शिव उबाठाचे ते उमेदवार आहेत. त्यांनी आपल्या विजयाचा दावा केलेला आहे. जी, तर राजाभाऊ वाजे नाशिकचे महाविकास आघाडीचे शिवपाठाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे. नाही, मनात कधी धाकधूक नाही केली. 10 वर्ष मी निवडणुका लढवतोय. निवडणूक लढणं आपल्या रक्तात आहे आणि लढताना ज्या काही गोष्टीचे परिणाम बी माहिती आहेत आणि त्याचे जे काही होतं ते जवळून बघितले. त्यामुळे ह्याच्यामध्ये मला कुठलंही धाकधूक नाही, काय नाही. कारण माझा पुणेकरांवर विश्वास आहे, मतदारांवर विश्वास आहे आणि ज्या पद्धतीने 3 महिने मतदार माझ्याबरोबर होता त्यांच्यावर भरोसा ठेवून मी 100% विजय होणार आहे. त्यात शंका नाही. विजयाची 100% खात्री आहे. परंतु शेवटी ही परीक्षा आहे आणि परीक्षेत उत्तीर्ण व्हावं यासाठी प्रत्येकजण प्रार्थना करतो किंवा अपेक्षा काहीतरी धरून चालतो. तशी माझी काही अपेक्षा आहे. थोडी मनस्थिती धाकधूक असतेच, तशी धाकधूक काही आहे मनात. तर नाशिकहून आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. किरण, नाशिकमध्ये चुरशीची लढत बघायला मिळालेली आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे अशी, शिवपाठा विरुद्ध शिवसेना अशी लढत बघायला मिळालेली आहे. काय सांगते नाशिकची हवा? आज मतमोजणी आहे. अगदी काही वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात अत्यंत अटीतटीची ही संपूर्णपणे लढाई झालेली आहे. त्यामुळे नेमकं नाशिककर असतील आणि दिंडोरी मधले नागरिक असतील या लोकांनी कुणाला कौल दिलेला आहे ते आज कळणार आहे. आपण माझ्या मागे म्हणू शकतो की संपूर्णपणे तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. अगदी काही वेळानंतर म्हणजे 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्या आधीची जी प्रक्रिया आहे ती आता प्रशासनाकडनं पूर्ण केली जाते. नाशिक आणि दिंडोरी, नाशिकच्या
च्या वेअर हाऊस मध्ये ही संपूर्ण जी मतमोजणीची प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे. नाशिक दिंडोरी या दोन्हीकडे महायुती असेल महाविकास आघाडी असेल या दोघांनीही जी आहे प्रतिष्ठा आहे ती पणाला लावलेली होती. महायुतीकडनं अगदी पंतप्रधानांपासून ते अनेक राज्यातले वजनदार नेत्यांनी नाशिकमध्ये जे आहे ते सभा घेतलेल्या होत्या. दिंडोरीमध्ये सुद्धा महायुतीच्या अनेक दिग्गजांनी सभा घेतलेल्या होत्या. महाविकास आघाडीपासून अगदी जे उद्धव ठाकरेंपासून अनेक दिग्गजांनी नाशिकमध्ये उद्याचे सभा घेऊन आपापल्या उमेदवारांसाठी प्रचार केलेला होता. त्यामुळे दोन्हीकडे अत्यंत अटीतटीची ही लढाई झालेली आहे. किरण मात्र इथं एक महत्वाचा मुद्दा मला उपस्थित करायचा आणि प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की बा हेमंत गोडसे यांच्या नावाची जी घोषणा झाली त्यासाठी जो झालेला विलंब आहे आणि त्यामध्ये प्रचारामध्ये ते पिछाडीवर गेले, मग नंतर त्यांनी काही दिवसामध्ये प्रचारित कशा प्रकारे आघाडी मिळवली आणि त्याचं परिवर्तन आता त्यांच्या निकालामध्ये काही होताना दिसेल का? काय सांगते तिथली तशी हवा? अगदी बरोबर आहे. महाविकास आघाडीच्या जे उमेदवाराला जे तिकीट दिल्यानंतर अगदी जवळपास महिन्याभरानंतर महायुतीच्या जे उमेदवाराची घोषणा नाशिकमध्ये करण्यात आलेली होती. त्यामुळे अर्थातच राजाभाऊ वाजे यांनी प्रचारामध्ये सुरुवातीला जे आघाडी घेतली होती आणि त्यानंतर महायुतीच्या जे उमेदवारांनी इथे जे तिकीट आणल्यानंतर किंवा त्यांची जे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी नाशिकवरती लक्ष केंद्रित केलेलं होतं. कारण 3 ते 4 वेळा मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा झाला. खरं तर इतकंच नव्हे तर अनेक वेगवेगळ्या इंटरनल बैठका सुद्धा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा सभा जी आहे ती नाशिक आणि दिंडोरीसाठी झालेली होती. उशिरा जाहीर झालेल्या तिकिटानंतर सुद्धा आणि लास्ट 2-3 दिवस जे आहेत ते अत्यंत महत्वाचे ठरलेले होते. कारण नाशिकचे पालकमंत्री असतील किंवा भाजपचे जे मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा नाशिकमध्ये तळ ठोकून ठीक. तर हिंगोलीमधून आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी संपूर्ण मतमोजणी संदर्भातला आढावा घेतलेला आहे. आपण त्यावर एक नजर टाकूयात. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील दुसऱ्या टप्प्याचं आता मतदान झालेलं आहे आणि आज मतमोजणी या ठिकाणी होणार आहे. मी उभा आहे हिंगोली जिल्ह्याच्या शहरातील जे तंत्रनिकेतन महाविद्यालय, या महाविद्यालयामध्ये आता काही वेळातच या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार असून आता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सोडण्यात येत आहे आणि कडेचोट बंदोबस्त देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पेन असेल कोणतंही साहित्य जे असेल ते या ठिकाणी घेऊ दिलं जाणार नाही असे देखील या ठिकाणी पाहायला भेटत आहे. संपूर्ण कर्मचारी जे आहेत ते 600 ते 700 कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त देखील पाहायला मिळत आहे. 84 टेबलवर या ठिकाणी जे आहे ते आता मतमोजणी होणार आहे आणि संपूर्ण पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये संपूर्ण कर्मचारी यांना या ठिकाणी सोडण्यात येणार आहे. आता काहीच वेळामध्ये या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आज दुपारच्या नंतर या ठिकाणी उमेदवार जे आहे ते घोषित होईल आणि या ठिकाणी कोणत्या उमेदवारावर गुलाल उधळणार आणि कोणता उमेदवार निवडून येईल याकडे आता संपूर्ण नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली. नक्कीच आपण हिंगोलीचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी घेतलेला आढावा पाहत होतो. त्यानंतर आता पुढची घडामोड पाहूया. भाजपाच्या विजयासाठी जोरदार तयारी सुरू झालेली आहे. आता मिठाई बनवण्यास सुरुवात झालेली आहे कारण भाजपाला आपल्या विजयाचा ठाम विश्वास आहे. मुंबई पुण्यामध्ये मिठाई बनवायला सुरुवात झालेली आहे. भाजपाच्या विजयाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे कारण मतदानोत्तर चाचणीचे जे अहवाल आले त्यामध्ये भाजपा हा आघाडीवर दिसतोय. भाजपाला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत. त्यामुळे साहजिकच आता भाजपाला विजयाचाही विश्वास आहे. त्यामुळे विजयाची तयारी आता भाजपाकडून करण्यात येते. त्यात मुंबई आणि पुण्यामध्ये मिठाई बनवायला सुरुवात झालेली आहे. विजयानंतर जल्लोष साजरा करण्यासाठी आणि तोंड गोड करण्यासाठी मिठाई बनवण्यास आता पुणे आणि मुंबईमध्ये सुरुवात झाली आहे. ही दृश्य आपण पाहतोय. ही दृश्य मिठाई बनवण्याची ही दृश्य आपण पाहतोय. कशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये मिठाई बनवण्याचं काम इथं केलं जात आहे आणि यामध्ये ज्या प्रकारे त्या मिठाईला आपण पाहतोय पॅकिंग केली जाते ते एक विशिष्ट पद्धतीने त्याला पॅक केलं जात आहे. त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेले ते हे कार्टेज आहेत आपण पाहतोय आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये ही मिठाई बनवली जाते आहे तेही पाहतोय. कारण मला आठवते 2014 आणि 2019 त्यावेळेलाही ज्यावेळेला मतमोजणी होती त्याच्या आधीच 2 दिवसाआधी 3 दिवसाआधी अशा प्रकारे मिठाई बनवण्याच्या भव्य कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती. यंदाही ते होताना दिसत आहे. जी, यावेळेस आपण पाहू शकतो की आपल्यासोबत पालघरहून भारती कांबळे जोडल्या जात आहेत. पालघरहून
आमचे प्रतिनिधी सोबत आहेत, भारती कामाडी यांच्यासोबत पालघरच्या प्रतिनिधी भारती कांबडी यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याशी ते बातचीत करतायत. आपण थेट जाऊयात. हो नक्कीच, महाविकास आघाडीच्या भारती कांबडी मतमोजणीच्या केंद्रावर आलेले आहेत, तर त्यांच्याशी आपण आता बातचीत करूया. मॅडम, नक्की तुम्ही आज आलेले आहेत, तुम्हाला काय विश्वास आहे? आम्हाला विश्वास आहे की आमचा विजय निश्चित आहे आणि मला या पालघर जिल्ह्याच्या जनतेवरती विश्वास आहे की त्यांचा कौल हा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार म्हणून भारती कांबडीच्या साईडने राहील. भारती कांबडी यांना पूर्ण विश्वास आहे की पालघरमध्ये जे मतदार आहेत ते त्यांना पूर्ण बहुमताने विजय करतील. जी त्यांना विचारा, आपण त्यांच्यासोबत बातचीत करा की त्यांना नक्की काय वाटतंय, कशा पद्धतीने त्या शिवसेनेला तिकडे टक्कर त्या भाजपाला तिकडे टक्कर देऊ शकतात, त्यांची अशी कोणती उल्लेखपूर्ण कामगिरी आहे, आपण विचारा त्यांना. मॅडम, तुमच्या पुढे महायुतीचे डॉक्टर सावरा आहेत, तर तुम्ही नक्की त्यांना कोणत्या पद्धतीने टक्कर देणार? आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की उमेदवार कोणीही असो, मी ह्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना कोरोना काळात मी काम केलेलं आहे आणि मला ती एक समाजसेवा करण्याची संधी भेटलेली आहे, तर त्याच्यामुळे मला पालघरच्या जनतेवरती विश्वास आहे की ते माझं काम लक्षात ठेवून माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि त्यांचा कौल माझ्या सोबत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद असताना त्यांनी स्थानिक लेवलला तसं ग्राउंड लेवलला मोठ्या प्रमाणात काम केलं आहे, त्यामुळे स्थानिक पालघरचे जे मतदार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात नक्कीच कामाच्या आधारे मतं मिळतील असा विश्वास भारती कांबडी यांनी व्यक्त केला असला तरी एक महत्वाचा प्रश्न त्यांना असा विचारावा, कारण की ज्या प्रकारे प्रचार होत होता त्यामध्ये असे काही महत्वाचे मुद्दे आहेत जे जनतेपर्यंत पोहोचवण्यात त्या कितपत यशस्वी झाल्यात आणि विजयी झाल्या तरी किती मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांना आहे. मॅडम, आपल्या इथे जो प्रचाराचे जे महत्वाचे मुद्दे होते ते तुम्ही कोणते मुद्दे घेऊन चाललेला आहात आणि जे तुम्ही मुद्दे घेतलेले ते तुम्ही निवडून आल्यानंतर पूर्ण करणार? नक्की आम्ही या पालघर जिल्ह्याच्या जनतेला जे म्हणजे वचनं दिलेली आहेत ती पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहेत. ह्या पालघर जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे जे विनाशकारी बंदर वाढवण बंदर आहेत ते रद्द करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत. या पालघर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पाण्याची टंचाई आहे आणि ह्याच पालघर जिल्ह्यामध्ये चांगली धरणं आहेत ती विकसित करून इथेच्या जनतेला पाणी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत. ह्याच पालघर जिल्ह्यामध्ये शिक्षणाचा अभाव आहे, त्याच्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज हवं असं आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि ते करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. ह्याच पालघर जिल्ह्यामध्ये एक म्हणजे सुसज्ज हॉस्पिटल बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत. याच पालघर जिल्ह्यातल्या जनतेमध्ये जे काही आमचे सुशिक्षित बेरोजगार मुलं मुली आहेत त्यांना नोकरी देण्यासाठी कटिबद्ध राहणार आहोत. ह्याच पालघर जिल्ह्यात आमच्या काही महिला ज्या आहेत ज्या बचत गटामार्फत कामं करत असतात त्यांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. असे अनेक कामं जी आहेत ती पालघर जिल्ह्यासाठी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत. पालघर जिल्ह्यामध्ये प्रचारार्थ त्यांनी जे मुद्दे घेतले सर्वात महत्त्वाचा वाढवण बंदर हा जो आहे तो रद्द करण्याचा प्रमुख त्यांचा उद्देश आहे. तसेच पालघर जिल्ह्यामध्ये बेरोजगार आहे, त्या बेरोजगारांना रोजगार संख्या मोठ्या संख्येने रोजगार देण्याचं त्यांना मुख्य प्रचारामध्ये त्यांचं प्रचारामध्ये उद्दिष्ट होतं. नाही, मात्र ज्या वेळेला मतदानोत्तर चाचणीचे अहवाल आले त्यामध्ये बविया इथं महत्वाची भूमिका बजावेल असं सांगितलं होतं. बवियामुळे महाविकास आघाडीचे मतं विभागले जातील असेही अंदाज आहे. तर त्या कोणत्या आधारावर इतका विश्वास त्यांना आहे, कारण काय असं नेमकं त्यांनी काम तिथं केलेलं आहे किंवा जनतेपर्यंत पोहोचण्यात त्या कितपत यशस्वी झाल्या, काय मुद्दे त्यांना असे महत्वाचे वाटते की त्याच्यावर त्यांची मतविभागणी अशक्य आहे आणि त्यांचाच विजय होईल, कारण भाजपाचा गड हा खासदारकीसाठी तरी तिथला समजला जातो पालघरचा. मॅडम, बहुजन विकास आघाडीचे डॉक्टर राजेश पाटील हे तुमच्या समोरही उभे होते, त्यामुळे मत विभागणी झालेला आहे, तर तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? बघा, ह्या भारत देशामध्ये आजही लोकशाही जिवंत आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीने प्रत्येक पक्षाचे उमेदवार उभे होते. मी कोणालाही माझं कॉम्पिटिटर समजत नाही, कारण का माझं फक्त एकच काम आहे की या पालघर जिल्ह्याच्या जनतेची सेवा करणं. तर त्याच्यामुळे मी आजपर्यंत जे जिल्हा परिषद सदस्य असताना किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष असताना मी ह्या पालघरच्या सामान्य जनतेच्या पाठीशी हमेशा राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे कोण माझ्या समोर उभा आहे हे न बघता पालघरच्या जनतेसाठी मी काय करू शकेल ह्याच्यासाठी मी उभे आहे. लोकशाहीमध्ये कोणतेही उमेदवार उभे राहू शकतात, ते माझे प्रतिस्पर्धी होते, परंतु जे मी स्थानिक लेवलला जे काम केलेलं आहे तेच त्यांना भरघोस मताने विजयी होतील असं मत आहे.
तर विनायक पवार अशाच पद्धतीने तिथल्या सर्व घडामोडींवर आपलं बारीक लक्ष असू दे. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. तर आता आपण पुढच्या बातमीवर जातोय. भाजपाने विजयाची जोरदार तयारी सुरू केलेली आहे. भाजपाची विजयाची तयारी आपण पाहू शकतो. भाजपाने आता मिठाई बनवायला सुरुवात केलेली आहे. भाजपातर्फे हे सर्व लाडू बनवले जात आहेत. मोतीचूर लाडू इथे बनवले जात आहेत आपण पाहू शकतो. आणि या मोतीचूर भाजपाकडनं विजयाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. वेगवेगळ्या मतदार केंद्राबाहेर आमचे प्रतिनिधी आहेत, तिथला आढावा पोहोचवत आहेत. थेट जोडलेले आहेत. कोल्हापुरात जाऊयात. कोल्हापुरामध्ये अमर पाटील आमचे प्रतिनिधी आहेत. तिथे ते थेट मतमोजणी केंद्राबाहेर आहेत. काय तिथली हवा आहे कोल्हापुरातली सध्याची अमर? कोल्हापूरमध्ये आता सध्या सगळीकडे एकच वातावरण आहे की मतमोजणी कधी सुरू होते. आता कोल्हापुरातील मी मतदान केंद्रावर कोल्हापूर लोकसभा मतदार केंद्राच्या बाहेर उभारलेला आहे आणि तिथून आता सर्व प्रतिनिधी लोकप्रतिनिधींचे सगळे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर जाण्यासाठी उत्सुक आहेत आणि सगळ्यांचे आयडेंटिटी कार्ड चेक केले जात आहेत. कोल्हापूरमध्ये जेवढ्या लढत चांगली चुरशीन झाली त्याच चुरशीनं मतदान केंद्रावर मतमोजणीसाठी जी तयारी चाललेली आहे त्याचा आढावा तर वेळोवेळी आपण पोहोचवत राहणार आहोत. मात्र इथे महत्वाची जी लढत आहे, प्रतिष्ठेची लढत कोल्हापुरामध्ये पाहायला मिळते आहे. मान गादीला मत उमेदवाराला अशा ज्या काही गोष्टी तिथं प्रचारादरम्यान पाहायला मिळाल्या. कोणाला मत कोणाला मान, काय तिथली परिस्थिती दिसतीये? मान गादीला मत मोदीला ही टॅगलाईन घेऊन भाजपनं प्रचार केला आणि शिवसेनेने प्रचार केला. या मतदारसंघात नरेंद्र मोदींची सभा झाली, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाली. तर मुख्यमंत्री गेले म्हणजे 4 दिवस इथे मुक्काम करून होते. या अतिशय अतिथीच्या लढतीमध्ये काय होणार आहे आणि कशा प्रकारे होणार आहे याकडे उत्सुकता सगळ्यांची लागलेली आहे. मान गादीला मत मोदीला असं जरी म्हणलं असं काल कोल्हापुरामध्ये बऱ्याच ठिकाणी दोघाही उमेदवारांचे विजयाचे पोस्टर लागले होते, जे दोघांच्याही घरापासून जवळ असतील अशा ठिकाणी पोस्टर लागले होते आणि विजयाची दोघांनाही खात्री आहे. त्यामुळे मतमोजणी केंद्राकडे येताना कार्यकर्त्यांचा उत्साह अतिशय पाहायला मिळतो आणि काय होणार आहे कळत नाही, उत्सुकता जास्त आहे. जी ज्या केंद्राबाहेर आपण उभे आहात त्या केंद्रामध्ये साधारणतः किती मत म्हणजे कोणत्या क्षेत्राची मतमोजणी होती आहे, काय तिथला तपशील आहे? कोल्हापूर लोकसभा मतदार केंद्राची मतमोजणी या केंद्रावर होणार आहे. मी रमणमळा बावडा या ठिकाणी आहे, शासकीय गोदामच्या इथे. आणि या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्यामध्ये लढत झालेली आहे आणि ही लढत अतितटीची झालेली आहे. मतदानाचा आकडा तर सगळ्यात जास्त आहे, 71% मतदानाचा असल्यामुळे श्रेयस येथे काय होणार आणि कशा प्रकारे होणार याची उत्सुकता फार शिगेला पोचलेली आहे. जी काही वेळानंतरच या संदर्भातले कल येतीलच आणि स्पष्ट होईलच. मात्र काय होतं ते पाहू. धन्यवाद अमर आपण दिलेल्या या माहितीबद्दल. उद्धव ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचं दिसतंय, कारण की केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिलेले आहेत उद्धव यांच्यावर कारवाई करण्याचे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश. उद्धव यांनी मतदानापूर्वी घेतलेली पत्रकार परिषद वादात सापडलेली आहे. दरम्यान यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे असा आरोप संजय राऊत यांनी याविरोधात केलेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं राज्य निवडणूक आयोगाला आदेश देण्यात आलेले आहे उद्धव यांच्यावर कारवाई करण्याचे, कारण की निवडणुकांपूर्वी निकालापूर्वी जी पत्रकार परिषद उद्धव ठाकरे यांनी घेतलेली होती त्या पत्रकार परिषदेमुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर या संदर्भात शिवबाठाचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काय म्हणतायत पाहूयात. अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करा, रामलल्लाचं फुकट दर्शन करू, हे त्यातलं अत्यंत महत्वाचं पत्र आम्ही पाठवलं. त्याच्यावर सध्या पोचपावती पण नाही. एकूण 17 पत्र आमच्याकडे आहे की आम्ही निवडणूक आयोगाला पाठवली की महाराष्ट्रामध्ये सरकारी यंत्रणेचा कसा गैरवापर सुरू आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना नोटीस बजावली, पण निवडणूक आयोगाने ही निवडणूक धार्मिक मुद्द्यावर लढत असताना भाषण झाली, त्यावर काय करतेय? ती जबाबदारी निवडणूक आयोगाची नाही का? आदर्श आचारसंहितेमध्ये धार्मिक भावना, धर्मावर बोलता येत नाही, धार्मिक भावनांना हात घालता येत नाही, त्यावर भाषण करता येत नाही. पण हे खुलेआम झालं. हिंदू, मुसलमान, भारत, पाकिस्तान, मंदिर, मस्जिद हे सगळं पाहिलं. 1 डझन बच्चे, ज्यादा बच्चे, हे कशाचं होतं बोला?
त्यावेळेस निवडणूक आयोगाची भूमिका काय असायला पाहिजे? निवडणूक आयोगाने यावर सुद्धा कारवाई करावी. दरम्यान संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी कशा प्रकारे आरोप केले ते आपण पाहत होतो. त्यानंतर आता वेगवेगळ्या मतदारसंघातला जो आढावा घेतोय त्यात पुढे जाऊयात, नागपूरकडे जाऊयात. नागपूरमध्ये आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम थेट जोडले गेलेले आहेत. हितेश, काय तिथली हवा आहे नागपुरातली? कारण नितीन गडकरी यांच्या विजयाचा दावा सर्वच लोक करतात, त्यांचा विजय निश्चित असं सर्वत्र बोललं जात आहे. आपल्याला काय हवं वाटते, कारण आज मतमोजणीचा दिवस आहे? नक्कीच आज सकाळीपासून जे आहे तिथे कर्मचारी व अधिकारी वर्ग जो आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला येताना पाहायला मिळत आहे. नागपूरमधील कळमना मार्केट येथे मतमोजणी जे आहे ते होणार आहे. रामटेक आणि नागपूर या दोन्ही लोकसभा क्षेत्राची जी मतमोजणी आहे इथे होणार आहे आणि त्याचप्रमाणे आपण बघू शकतो पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे. जे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात इथे जो आहे इथे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जे आता 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. प्रत्येकी विधानसभा क्षेत्रानुसार बघितलं गेलं तर 20-20 टेबल जे आहे तिथे जे त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर 8 नंतर जे आहे नेमकी जे एक आकडे जे आहेत ते बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्रेयस, ठीक. जी 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 हितेश आपल्यासोबत नागपूरहून जोडले गेलेले आहेत. नागपूरमध्ये नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री, त्यांना तिसऱ्यांदा संधी दिलेली आहे भाजपाने आणि नितीन गडकरी यांच्या समोर महाविकास आघाडीकडून कुणीही उमेदवार सुरुवातीला उभं राहायला तयार नव्हता. त्यामुळे आता काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी कशी लढत दिलेली आहे नितीन गडकरी यांच्या विरोधात आणि ही लढत संपूर्णपणे एकतर्फी असल्याचं वारंवार बोललं जात होतं. आपण प्रत्यक्ष तिथे आहात आणि ही निवडणूक आपण पाहिलेली आहे आणि आता मतदान प्रक्रिया ही पाहतायत. काय आहे आपला कल? नक्कीच ज्या पद्धतीने आपण सुरुवातीपासून बघत आलो आहे की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यानंतर दुसरीकडून उमेदवार सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नव्हते. मात्र काँग्रेसचे विकास ठाकरे यांना उमेदवारीची आहे जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर जो आहे प्रचार करण्यात आलेला आहे आणि प्रचारादरम्यान आपल्याला पाहायला मिळालेला आहे की ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जो प्रचार जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात इथे करण्यात आलेला आहे आणि जो काही एकूणच कल बघितला गेलेला आहे तर तो आपल्याला नक्कीच थोड्या वेळात आपल्याला माहिती पडेलच. मात्र जे काही आतापर्यंत जे आपल्याला आकलन जे काही होतं त्या अनुषंगाने तरी कुठेतरी नितीन गडकरी जे आहे ते येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जी ठीक. हितेश, आपण कळमना बाजारपेठेच्या बाहेर त्या मतमोजणी केंद्राबाहेर उभे आहेत. कळमना बाजारपेठ ही नागपूर भागातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे, मोठं क्षेत्र आहे. तिथं रामटेक आणि नागपूर या दोन्ही मतदारसंघाच्या प्रतिनिधींसाठी मतमोजणी होती आहे. चला आपण रामटेकच्या संदर्भात बोलूयात. रामटेकमध्ये ऐन वेळेवर काँग्रेसमध्ये रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द झाली. श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी गेली. त्यांचा चेहरा नवा होता, मतदारांपर्यंत ते पोहोचू शकले नाही असं सातत्यानं बोललं जात आहे. काय आपली तिथलं आकलन आहे? कारण रामटेक मधली काय हवा सांगते? श्यामकुमार बर्वे पोहोचू शकले की पारवेच तिथे मतदारांपर्यंत पोहोचलेत? काय हवा आहे तिथली? नक्कीच बघितलं गेलं तर सुरुवातीपासून जय महाराष्ट्राने जे आहे श्यामकुमार बर्वे जे आहेत त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्याबद्दलची बातमी आपण वारंवार चालवली. त्यांचा जो काही पण जात पडताळणीचं प्रमाणपत्र होतं त्या प्रकरणात जे आहे त्यांना अनेक ज्या गोष्टीला सामोरं जावं लागलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यानंतर त्यांचे श्यामकुमार बर्वे यांना जे आहे हे प्रतिनिधित्व जे आहे मिळालेलं आहे. त्यानंतर शिवसेनेकडून जे आपण पाहायला मिळत आहे राजू पारवे जे आहेत हे सुद्धा त्यांना उमेदवारी मिळाली होती आणि त्यानंतर जे शक्ती प्रदर्शन आणि प्रचारादरम्यान जे काही आपल्याला घडामोडी पाहायला मिळालेला आहे त्या अनुषंगाने राजू पारवे जे आहेत यांची जी ताकद आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर कुठेतरी रामटेकच्या नागरिकांचा कल जो आहे तो राजू पारवेंकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जी 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 हितेश, या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर आपलं असंच लक्ष असू द्या. तर मतमोजणी संदर्भातली एकूण एक बातमी अगदी वेगवान पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आज जय महाराष्ट्र करणार